तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे जुगाडावर दुनिया कायम आहे. तर आज मी तुम्हाला बेड फाडण्याचं एक जुगाड सांगेन. म्हणजे जी आपली शून्य मशागत शेती आहे याच्यासाठी योग्य आणि पद्धतशीर बेड फाटण हे जुगाड मी तुम्हाला सांगेन. आणि या जुगाडाने तुम्ही बेड फाटले तर तुम्हाला कोणीच त्या बेडमध्ये तुमचा फॉल्ट काढू नाही शकत. नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या टू इंडियन फार्मर या युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे आता येणाऱ्या 15 दिवसात खरीप सीझन हा सुरू होणार आहे. आणि खरीप सीझन मध्ये शेतकरी जास्तीत जास्त म्हणता येईल की जसं आमच्याकडे कापूस, तूर, तसेच म्हणता येईल की सोयाबीन या पिकाची भरघोसची लागवड करतात. आणि आता दुसरा विषय म्हणता येईल की या वर्षी पाणी कमी आहे. पाणी कमी आहे तरी पण खूप सारे शेतकरी बेड फाडून घेत आहे. बेडचं ते तर झालं. आणि जास्तीत जास्त शेतकरी जे असे म्हणता येईल का बेड फाडतायत SRT करासाठी बेड फाडतायत खूप सारे शेतकरी. मित्रांनो, आपल्याला माहित आहे मी मागच्या वर्षी म्हणजे मागच्या वर्षी जे आपले पोदरे साहेब आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी 8 एकर शेती SRT म्हणजे शून्य मशागत तंत्रज्ञानाने केली होती. यामध्ये मी 4 एकर कापूस घेतला आणि बाकी सोयाबीन, तूर आणि तसंच चना पण घेतला. तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे एक माझ्या हातून चुकी झाली होती मागच्या वर्षी, ते म्हणजे बेड बेड माझे 4 एकराचे चुकले होते आणि 4 एकराचे बरोबर फाटले. तर खूप सारे शेतकरी काय होते की बेड फाडताना चुकतात. तर मित्रांनो, माझं तुम्हाला हेच सांगणार की आता जे शेतकऱ्यांची बेड फाडायची असेल ती SRT साठी नेमके बेड पाहिजे कसे. आपण जेव्हा बेड फाडायला जातो वावरामध्ये तेव्हा ट्रॅक्टरवाला जे म्हणजे येत आहे तेव्हा काय होते, त्यांना माहित नाही की SRT साठी पसरट बेड पाहिजे म्हणून. आपल्याला माहित असते की पसरट पाहिजे. आपण जेव्हा त्यांना म्हणतो की मला पसरट बेड फाडून दे बा, आपण त्याला व्हिडिओ दाखवते की अशी बेड पाहिजे 4. पण ते काय करते, कारण की त्याची जे आतापर्यंत जास्तीत जास्त शेतकरी आपण बेड फाड झालो तो म्हणजे जास्त उंच कसा बेड फाडता येते बा, आपण अशीच बेड फाडली. आणि जेवढा चांगला उंच बेड फाटल तेवढा म्हणजे चांगला बेड फाटला बा, आपण असं समजतो. पण तसं नाही मित्रांनो, तसा बेड फाटला तर समजून जा आपल्याला सर्व गोष्टीसाठी तो हानिकारक बेड आहे. काम साठी सुद्धा खूप त्याच्यावर टोकन सुद्धा करता नाहीत बरोबर आपल्याला. तसेच म्हणता येईल की उंच बेड असल्याने थोडाफार कमी पाणी आला तर लवकर पिकाला पाण्याचा ताण बसते. म्हणून आपल्याला बेड नेमका कसा फाडायचा आहे हे आपण आज जाणून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही माझ्या इथं बघू शकता बेड. हा बेड आपण 4चा फाडला, पण याचा जो टॉप आहे हा कमीत कमी म्हणता येईल की 3 3.5चा 3.25चा तर पक्का आहे हा टॉप. आणि नाली बघू शकता, खूप लहान अशी नाली आहे. म्हणजे बेड पासून एखादी हीच सुद्धा बरोबर नाली नाही आहे वाली. तर मित्रांनो, आपल्याला हेच पाहिजे, बेड फाडताना खूप अशी मोठी अशी नाली, खोल नाली नाही पाहिजे. आपल्याला बेड असा पसरट झाला पाहिजे. हे सर्वात म्हणता येईल का योग्य असा बेड मानता येईल माझ्या मते. आणि हो, हाच बेड योग्य सुद्धा आहे. पण खूप सारे कास्तकारी तर फसतात की त्याचा हा असा बेड येत नाही, उंच बेड येते. आणि मग तो बेड म्हणता येईल की जो पहिला पावसाळा गेला तेव्हा बरोबर होते, कारण की ते मग पाण्याने बसते. पण सुरुवातीचं खरीप पीक आहे त्याच्यामध्ये खूप त्रास जातो मित्रांनो टोकन करायला, खास करून टोकन करायला. कारण की जेव्हा आपण 2 तास टोकन करतो तेव्हा आपल्या टोकन मशीन घेऊन बरोबर चालता नाही त्या बेडवर. या बेडवर आपल्याला टोकन मशीन घेऊन बरोबर चालता येते. म्हणजे 2 तास तुम्ही बरोबर टोकन करू शकता, 3ही करू शकता पसरट बेडवर. पण आपला जो असा बेड होतो थोडा त्रिकोणी टाईप, त्यावर आपल्याला बरोबर करता नाहीत. आणि असं म्हणतात ज्या कास्तकार तसे बेड झाले आहे शेतकऱ्यांचे, त्यांनी यावर मोगाडू किंवा उलटा नागर फिरून त्याला चोपडे करून घ्यावे, काहीतरी करून जुगाड करून. पण चोपडा बेड करून घ्यावे, कारण की यावर्षी पाणी सुद्धा कमी आहे. म्हणून अति ऊस बेड यावर्षी काही कामाचे नाही. तर मित्रांनो, जेव्हा बेड फाटते तेव्हा खूप साऱ्या जे बेड यंत्र आहे त्यांना अशी वरतून अशी पट्टी राहते. तर मित्रांनो, ते पट्टी बरोबर काम नाही करत. खूप सारे जे बेड यंत्र आहे त्यांना तर पट्टी पण नाही राहत वरतून चापट करासाठी. तर आपण काय करायचं, एक अँगल किंवा काहीतरी एक खोड म्हणा असं पकडा आणि जे आपलं बेड यंत्र आहे त्याला डायरेक्ट खालून लावून घ्यायचं आहे. वेल्डिंगच्या सहाय्याने किंवा ताराच्या सहाय्याने बांधून घ्यायचं आहे. ते जेव्हा आपण बांधू ना तेव्हा आपला असा पसरट बेड होते. हे एक चांगलं एक जुगाड आहे मित्रांनो. मी जेव्हा माझ्यावर यावर्षी बेड फाडण्यासाठी ट्रॅक्टर आला होता तेव्हा कमीत कमी सुरुवातीचा 1-1.5 घंटा आम्ही असेच बेड फाडले, ते आमचे तसेच होत होते. तसे माझ्या मतासारखे असे नव्हते होत. तर अशी बेड फाडण्यासाठी हे एक चांगलं जुगाड आहे. याने काय होते, जी वरची टॉपची माती आहे ते बाजूला नालीत पडते आणि म्हणजे त्याचा पुरा प्लेन असा बेड होतो जास्तीत जास्त. तर बेड फाडताना आपली नागडी रोटावेटर चांगलं होऊन जाते, मस्त योग्यशीर बेड होती मित्रांनो. पण यावर्षी पाणी नाही आला म्हणून आतापर्यंत आमच्याकडे काहीच पाणी नाही आला, म्हणून आमच्याकडे थोडे ढेकलं येत आहे बेडमध्ये. तुम्ही बघू शकता थोडे म्हणजे प्लेन बेड नाही आले, कारण की रोटावेटर मध्ये सुद्धा ते थोडे ढेऊल पूर्ण असं माती बारीक नाही झाली म्हणून असा बेड आला. पण काय नाही मित्रांनो, जेव्हा पाणी येईल तेव्हा हा बेड पूर्ण बसून जाईल. आणि मित्रांनो, SRT शेतीसाठी म्हणता येईल का शून्य मशागत शेतीसाठी जेव्हा आपण बेड फाडतो त्याची एक
चांगली काळजी घ्यायची आहे. तुमची जमीन कशी आहे हे तुम्ही बघू शकता. पण तुम्हाला जे बेड फाडायची आहे तुम्ही कमी बेड नका फाडू, म्हणजे 3.5चा किंवा 3चा. जर तुम्हाला वाटतं आपली जमीन हलकी आहे तर म्हणून 3.5चा बेड फाडायचा, तसं नका करू. तुम्ही बेड फाडा 4चा, हलकी असेल तरी, आणि भारी असेल तर 4.5, म्हणजे वरत फाडता येते आपल्याला 4.5-5 पर्यंत. पण 4.5-4च्या वरतच, कारण की जर तुमची हलकी जमीन आहे तुम्ही वाटल्यास एका बेडवर 3 तास घ्या, पण 4चाच बेड फाडा. म्हणजे 4च्या वरतच आपल्याला एसआरटी साठी बेड फाडणे योग्य आहे. तुम्ही बघू शकता माझी जमीन भारी आहे पण मी 4चा बेड फाडला, कारण की मला माहिती आहे की 4चा बेड माझ्या शेतीसाठी योग्य आहे. यावर मी 2च तास टोकन करणार सोयाबीनच्या, यावर मी 3 तास नाही करणार, कारण की माझी जमीन भारी असल्याने चना म्हणा सोयाबीन म्हणा 2 तास बरोबर आहे, आणि पराठीचं 1 तास, कारण की आपल्याला खताचा उपयोग खूप कमी करणे आहे मित्रांनो सामोर जाऊन. म्हणून 4चा तास माझ्या जमिनीसाठी मला योग्य वाटला. तसंच तुम्हाला कितीचा तास योग्य वाटते ते करा. तुम्ही 4चा तास फाडून जर तुमची जमीन हलकी आहे तर तुम्ही 2 तास सुद्धा टोकन करू शकता पराठीचे, जर 4चा तुम्हाला बेड पॅक नाही होत असं वाटत असेल तर. तर मित्रांनो आता जे तुम्हाला दिसत आहे तर आपला ही नाली ते ही नाली, इथून आपला हा बेड आहे 4 फुटाचा, 4 फुटाचा म्हणता येईल, आणि हा टॉप आहे आपला 3, 3.25, 3.5 पर्यंत हा टॉप येऊन जाते मित्रांनो. म्हणजे आपली नाली लहान आहे. खूप सारे शेतकरी 4चा बेड पाडून त्याचा जो वरचा टॉप आहे तो 2चा केव्हा केव्हा म्हणजे 1.5चा असाच असते. असं नाही झालं पाहिजे. आपला टॉप हा रुंद राहिला आणि बेड असा थोडा पसरट राहिला तरी पण योग्य बेड आहे त्याच्या आपल्या शेतीसाठी. मित्रांनो, व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तसंच याचा नंतरचा प्रवास जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की याचा नंतरचा प्रवास खरंच लय मजेशीर होणार आहे मित्रांनो. मागच्या वर्षी तर आपण फक्त 4 एकर शेती एसआरटी शून्य मशागतनी केली होती. यावर्षी आपली 25 एकर शेती पूर्ण शून्य मशागत खाली, पूर्णच पिकं आपली शून्य मशागत खाली येणार आहे यावर्षी. तर चला, व्हिडिओला सबस्क्राईब, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.